आपलं कर्म सतत आपला पाठलाग करीत असतं. आपण पेरलेल्या बियांची फळं आपल्या पदरात टाकण्यासाठी. कर्माचं फळ कुणालाच चुकवता येत नाही. धार्मिक समजुतीनुसार तर पूर्वजन्मीच्या कर्माची फळं सुद्धा आपणाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये, कुठल्या ना कुठल्या तरी जन्मामध्ये भोगावीच लागतात. आणि ही गोष्ट खरी सुद्धा असेल. नाहीतरी धृतराष्ट्र जन्मापासूनच आंधळा होता किंवा भीष्माना शरशय्येवर मृत्यू स्वीकारावा लागला. याची कारण तरी काय देता येतील? त्यामुळं पूर्वजन्मीच्या कर्माची फळं सुद्धा आपणाला भोगावी लागतात. ही गोष्ट आपणाला काही वेळा मान्य करावी लागते. कर्माची फळं कुणालाच चुकवता येत नाहीत. मग तो सामान्य माणूस असो की देव असोत, की देवांचे अवतार असोत, की महापुरुष असोत. श्रीकृष्णाला आपल्या कर्माची फळं भोगावी लागली. भीष्माना ती भोगावी लागली. धृतराष्ट्राला सुद्धा ती भोगावी लागली. आपण या व्हिडिओमध्ये धृतराष्ट्राचा कर्मासंबंधी, तो जन्मापासूनच आंधळा का होता या संबंधीच्या कथा पाहणार आहोत. ज्यांना महाभारताची थोडीफार माहिती आहे त्यांना ही गोष्ट माहीत असते की शांतनू आणि मत्स्यगंधा किंवा सत्यवती, मत्स्यगंधेलाच सत्यवती असंही म्हणतात. शांतनू आणि सत्यवती यांचा विवाह झाला आणि यांच्या विवाहानंतर त्यांनी 2 पुत्रांना जन्म दिला. एक चित्रांगद आणि दुसरा विचित्रवीर्य. यापैकी चित्रांगद हा तरुणपणीच मृत्युमुखी पडला एका युद्धामध्ये. आणि त्यानंतर विचित्रवीर्य याचा विवाह झाला. विचित्रवीर्य याचा विवाह होण्यासाठी भीष्मानी काशीराजाच्या कन्यांचं त्यांच्या स्वयंवर मंडपामधून त्यांना पळवून आणलं. अंबिका, अंबालिका आणि अंबा. यापैकी अंबेचा विवाह काही विचित्रवीर्याशी झाला नाही, पण अंबिका आणि अंबालिका या काशीराजाच्या 2 कन्यांचा विवाह विचित्रवीर्याशी झाला. पण विवाहानंतर विचित्रवीर्य काही थोड्या दिवसातच त्याच्या रोगीपणामुळं, त्याच्या आजारपणामुळं तो रोगग्रस्त होता, क्षयरोगी होता. आणि त्यामुळं विचित्रवीर्य विवाहानंतर अल्पकाळामध्येच मृत्युमुखी पडला. त्यावेळी त्याला पुत्रप्राप्ती झाली नव्हती. अंबिका आणि अंबालिका या दोघीही पुत्रवती झाल्या नव्हत्या. त्यामुळं विचित्रवीर्याच्या मृत्यूनंतर सत्यवती पुढे असा प्रश्न उभा राहिला की हस्तिनापूरच्या सिंहासनासाठी वारस कुठून आणायचा, वारस कोण या सिंहासनाला, ही तिच्या मनामध्ये चिंता निर्माण झाली. तेव्हा तिनं आपला विवाहपूर्व तिनं जन्माला घातलेला पुत्र व्यास महर्षी यांना बोलावून घेतलं. व्यास महर्षी हे सत्यवती आणि पाराशर ऋषी यांचे पुत्र. सत्यवतीचा शांतनूशी विवाह होण्यापूर्वी सत्यवतीनं जन्म दिलेले व्यास महर्षी हे सत्यवती आणि पाराशर ऋषी यांचे पुत्र. मातेनं बोलावल्यानंतर व्यास महर्षी हस्तिनापूरला आले. तेव्हा सत्यवतीनं त्यांना आपली अडचण सांगितली की आता कुरुवंशाच्या या सिंहासनाला वारस कसा मिळवायचा. तेव्हा व्यास महर्षींनी त्यांना उपाय सुचवला. भीष्म आणि सत्यवती यांना असा उपाय सुचवला की नियोग विधीच्या साह्यानं या माध्यमातून हस्तिनापूरच्या सिंहासनाला वारस मिळवता येईल. अंबिका आणि अंबालिका यांना नियोग विधीच्या माध्यमातून पुत्रप्राप्ती करून देता येईल. तेव्हा सत्यवतीनं नियोग पुरुष म्हणून व्यास महर्षींचीच निवड केली आणि व्यास महर्षींनी सुद्धा मातेच्या आज्ञेवरून अंबिका आणि अंबालिका यांना पुत्रप्राप्ती करून देण्यास मान्यता दिली. त्यानंतर जेव्हा
व्यास महर्षी अंबिकेच्या शयनदालनामध्ये आले तेव्हा अंबिकेनं त्यांना पाहून भीतीनं डोळे झाकून घेतले. आता व्यास महर्षी हे अरण्यात राहणारे, तपश्चर्या करणारे, कृश शरीर यष्टीचे, काळ्या कृश अशा शरीर यष्टीचे, ते काही रूपानं राजकुमारासारखे दिसणारे नव्हते, राजासारखे दिसणारे मुळीच नव्हते. दाढी जटा वाढलेले आणि एका रानटी अशा माणसासारखेच दिसणारे व्यास महर्षी यांना पाहून अंबिकेनं भीतीनं आपले डोळे झाकून घेतले आणि त्या अवस्थेमध्येच व्यास महर्षी यांनी अंबिकेला पुत्रप्राप्ती करून दिली आणि त्यामुळं अंबिकेच्या गर्भातून जे बालक जन्माला आलं ते धृतराष्ट्र हे जन्मांध होतं असं म्हणतात. आणि अंबालिकेच्या बाबतीतही असंच घडलं. अंबालिकेनं जेव्हा व्यास महर्षी आपल्या दालनामध्ये आले आहेत हे पाहिलं तेव्हा भीतीनं ती पांढरी फटक पडली आणि त्यामुळं तिनं जन्माला दिलेला पांडू हा पुत्र पांढरा फटक, पांडुरोगी, अशक्त, दुबळा असा जन्माला आला. अशा या व्यास महर्षी आणि अंबालिका यांनी ज्या पुत्रांना जन्म दिले त्यांच्या संबंधीच्या कथा आहेत. पण यामध्ये जो धृतराष्ट्र जन्मांध म्हणून जन्माला आला त्यामध्ये जन्माला येण्यापूर्वीच त्याला मिळालेला हा शाप आहे असं म्हणायचं का? कारण तो जन्माला आला, जन्मांध म्हणून जन्माला आला, त्याचं कर्म त्याच्या मातेनं डोळे झाकून घेतलेले असल्यामुळं तो जन्माला आला असं जर म्हटलं तर हे कर्म काही धृतराष्ट्राचं नाही, कारण ते अंबिकेचं आहे. अंबिकेने डोळे झाकून घेतलेले होते आणि मग न जन्मलेल्या बालकाला त्यानं न केलेल्या कर्माचं फळ अंबिकेनं त्याच्या मातेनं केलेल्या कर्मामुळे भोगावं लागलं असं कसं म्हणता येईल? हे अंबिकेचं कर्म होतं आणि की त्याचं फळ धृतराष्ट्राला भोगावं लागलं असं म्हणणं पटायला थोडंसं अवघड वाटतं. पण हे जर पटत नसेल तर त्या संबंधी धृतराष्ट्राच्या जन्म घेण्यासंबंधीची दुसरी एक कथा आहे. ती कथा त्याच्या पूर्वजन्मासंबंधीची आहे. पूर्वजन्मी धृतराष्ट्र हा एक अत्यंत क्रूर दुष्ट राजा होता असं म्हणतात. आणि हा क्रूर दुष्ट राजा एकदा वनामध्ये गेलेला असताना त्यानं एका तळ्यामध्ये पोहत असणारी, विचरण करत असणारी काही काही हंस पाहिले. यामध्ये एक हंस आपल्या लहान पिलांच्या सोबत पोहत होता, तो विहार करत होता, जलक्रीडा करत होता. ते बघून या राजाला म्हणजे पूर्वजन्मीच्या धृतराष्ट्राला त्याचा उगीच क्रोध आला की काय देव जाणे. पण त्यानं आपल्या सैनिकांना अशी आज्ञा केली, त्यांचा आनंद कदाचित या राजाला पाहावला नसेल, त्यानं आपल्या सैनिकांना अशी आज्ञा केली की त्यांनी या हंसाला पकडून त्याचे डोळे फोडावेत आणि त्याच्या पिलांना मारून टाकावं, क्रूरपणे मारून टाकावं. सैनिकांनी राजाची आज्ञा पाळली आणि हंसाला पकडून त्याचे डोळे फोडले, त्याच्या पिलांनाही क्रूरपणे मारून टाकलं. पण मरत असतानाच या हंसानं राजाला असा शाप दिला की पुढील जन्मी तू जन्माला येशील, जन्मापासूनच आंधळा असशील आणि तुझे पुत्र सुद्धा असेच क्रूरपणे मारले जातील. ही जर कथा स्वीकारली तर हा दुष्ट राजा धृतराष्ट्र म्हणून पुढे जन्माला आला आणि त्याचे पुत्र सुद्धा कुरुक्षेत्रावर मारले गेले. अशी ही धृतराष्ट्र जन्मांध असण्याची दुसरी कथा आहे. आणि यापैकी कुठल्या कथेचा आपण स्वीकार करायचा हे आपण ठरवायचं आहे. सर्वस्वी आपल्यावर अवलंबून.